बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी 8 दिवसांपूर्वी फुटली। या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामानंतरही सातत्याने ते नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत असून यामुळे गेल्या 8 दिवसापासून शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली। पालिका तसे खासगी टँकर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी वणवण सुरू असतानाच आता पुन्हा जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी आणखी 4 दिवस म्हणजेच 19 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठ्यात 50% कपात पालिकेने लागू केले। त्यामुळे शहरात पाणी टंचाईचा झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली। ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतील जलवाहिनी कल्याण फटा येथे गेल्या आठवड्यात महानगर गॅस कंपनीच्या कामादरम्यान नादुरुस्त झाली। ही जलवाहिनी जुनी आणि प्रिस्टेज कॉन्क्रीट पद्धतीची असून तिच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या योजनेतून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठ्यात 11 डिसेंबरपर्यंत 30% पाणी कपात लागू करण्यात आली होती। यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून गेल्या 4 दिवसात पालिकेने टँकरद्वारे काही ठिकाणी पाणी पुरवठा केल्याने आतापर्यंत टँकरच्या 200हून अधिक फेऱ्या झाल्यात। दरम्यान या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामानंतरही सातत्याने ते नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत असून यामुळे गेल्या 8 दिवसापासून शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली। आता पालिका आणि खासगी टँकरही उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। ठाणे महापालिका निवडणुकांची रणशिंग वाजली असून 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे। आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले की राज्यातील ठाणे मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे। 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025 पर्यंत उमेदवारी अर्ज उमेदवारांना भरता येणार आहेत। तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत ही मुदत दिली आहे। तर उमेदवारी अर्जाची छाननी 31 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। ठाणे महापालिकेचा एकंदरीतच कारभार गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय सुरू आहे। त्यामुळे ठाणे महापालिकामध्ये सर्वच नागरिक सोयीसुविधांपासून वंचित होते। त्या ठाणे महापालिकेत कोणत्याही पक्षाचे वर्चस्व नव्हतं। त्याचाच प्रशासकीय कारभार सुरू असल्या कारणाने माजी लोकप्रतिनिधींचे सुद्धा अधिकारी वर्ग ऐकत नव्हते, त्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करत होते। अखेर गेल्या 4 वर्षापासून ठाणे महापालिकेची निवडणूक ह्या न त्या कारणामुळे रखडली होती। अखेर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुंबईसह 29 महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला आहे। त्यामुळे एकंदरीतच या निवडणुकीनंतर ठाणे महापालिकेला सक्षम नेतृत्व मिळणार का याकडे ठाणेकरांचं लक्ष लागलंय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती लढविल्या जाणार असल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत असली तरी ठाणे महापालिका क्षेत्रात मात्र महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे। तशी घोषणा अजित पवार गटाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना केली असून या निमित्ताने ठाण्यात अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडल्याचे चित्र आहे। राज्यात भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार या 3 पक्षांच्या महायुतीचे सरकार सत्तेवर आहे। या तिन्ही पक्षांनी लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका महायुतीत लढवल्या होत्या। लोकसभा निवडणुकीत महायुतीला फारसे यश मिळाले नाही, परंतु विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश संपादन करत सत्ता स्थापन केले। असे असले तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षातील नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता। यामुळे हे तिन्ही पक्ष महायुतीत निवडणुका लढणार नाहीत आणि कार्यकर्तेही तसाच सूर लावताना दिसून येत होते। मात्र 2 दिवसापूर्वी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीतच निवडणुका लढण्याचे जाहीर केले होते। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे ठाणे महापालिका निवडणूक महायुतीत लढणार असल्याचे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे। असे असले तरी महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गट हा महायुतीपासून अलिप्त असल्याचे चित्र होते। असे असतानाच अजित पवार गटाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी ठाणे महापालिका स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले। आम्ही महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीचा एक अंग आहोत। असे असले तरी आम्ही ठाणे महापालिका निवडणुकांबाबत भूमिका मांडली आहे की आम्ही भाजप आणि सेनेसोबत युती करणार नाही। तशी भावना आम्ही वरिष्ठ नेत्यांना कळवल्या आहेत, असे मुल्ला यांनी स्पष्ट केले।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण विभागाकडून ई-चलान यंत्राद्वारे कारवाई करण्यात येते, परंतु अनेक जण हा दंड प्रलंबित ठेवतात. शनिवारी पार पडलेल्या लोक अदालतीत ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील एकूण 11,820 खटले निकाली निघाले असून तब्बल 1,32,70,200 रुपये इतका दंड न्यायालयात जमा करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे ठाण्यामध्ये प्रमाण अधिक आहे. या वाहन चालकांच्या वाहनांचे छायाचित्र ई-चलान यंत्राद्वारे काढले जातात, परंतु अनेकदा वाहन चालक हा दंड भरत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवण्यात येतो. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश S.B. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रवींद्र पाजनकर यांच्या पुढाकाराने शनिवारी 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने 5 डिसेंबरपर्यंत थकीत दंड सवलतीत भरणा करण्यासाठी ठाणे वाहतूक नियंत्रण विभागाने केलेल्या आवाहनाला वाहन चालकांनी प्रतिसाद दिलाय. या कालावधीत एकूण 11,744 खटले निकाली काढले असून चालकांनी एकूण 1,31,99,950 रुपये इतका थकीत दंड जमा केला आहे. तर शनिवारी 83 थकीत ई-चलन प्रकरणात 70,250 रुपये इतका दंडाची तत्काळ भरणा करण्यात आले. असा एकूण 1,32,70,200 रुपये दंड न्यायालयामध्ये ऑनलाईन भरणा करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली. रेल्वे अपघात असो किंवा रस्ते अपघात तसे गँग्रीन व मधुमेहाने ठाणे जिल्ह्यातील किती नागरिकांना आपले हात व पाय गमवावे लागतात. याच अनुषंगाने हात व पाय नसलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी भारत विकास परिषदेचे दिव्यांग पुनर्वसन केंद्र एक आधारवड ठरते. भारत विकास परिषद सेवा व संस्कार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यभरात 13 दिव्यांग केंद्र चालवत आहेत. गेल्या 25 वर्षापासून भारत विकास परिषदेच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत सुमारे 5,000 दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात, कॅलिपर बसवण्यात आले. तर या दिव्यांग केंद्रामार्फत एप्रिल 2025मध्ये राबवण्यात आलेल्या शिबिरात 892 दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून जागतिक विक्रम भारत विकास परिषदेच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राने प्रस्थापित केला आहे. त्याची नोंद गिनीज बुक रेकॉर्डमध्ये करण्यात आले, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत भारत विकास परिषदेचे दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे विनय खटावकर यांनी माहिती दिली. आपण बघितलं तर रेल्वे अपघातात किंवा रस्ते अपघातात किंवा गँग्रीन व मधुमेहाने अनेकांना आपले हात किंवा पाय गमावे लागतात. त्यामुळे या व्यक्तींवर नैराश्य येतं. त्यातच कृत्रिम हात व पाय लावण्यासाठी बाजारात त्याची मोठी किंमत मोजावी लागते. घराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने हे सर्व कृत्रिम हात व पाय विकत घेऊन लावणे व व्यक्तींना जमत नसतं. त्यामुळे या सर्व व्यक्ती हतबल झालेल्या असतात. या सर्व दिव्यांग व्यक्तींसाठी भारत विकास परिषदेच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राने पुढाकार घेत 25 वर्षापूर्वी घेतला आहे. गेल्या 25 वर्षाच्या दिव्यांग केंद्राने जवळजवळ 5,000 दिव्यांगांना कृत्रिम पाय हात बसवून देण्याचा जागतिक विक्रम केला आहे.
आता या दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात व पाय बसवण्यासाठी भारत विकास परिषदेचे दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत 18 जानेवारी 2026 रोजी डोंबिवली येथील चंद्रकांत पाटकर विद्यालयात शिबिराचं आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये 300 दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात व पाय बसवण्यासाठी मोजमाप करण्यात येणार आहे. त्यासाठी दिव्यांग बांधवांनी भारत विकास परिषदेच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन विनय खटावकर यांनी केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.